नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक गोष्टीतील गणित, पान क्रमांक 76. ही माझी ओळख. बालमित्रांनो, तुम्हाला पाढे तयार करता येतात आणि तुम्ही पाढे पाठ पण केलेत, हो की नाही? मग त्यावर आधारित आपण गोष्टीतील गणित बघूयात. गोष्टीतील गणित पान क्रमांक 76. यशच्या घरी रमा व आणखी 5 मुले खेळायला जमली होती. म्हणजे एकूण किती मुले होती? मोजा पाहू. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे यशच्या घरी एकूण 7 मुले खेळायला जमली होती. यशचा सुरेश मामा गावाहून आला होता. त्याने मुलांना ग्रीक राजासारखा मुकुट करायला शिकवले. कार्ड पेपरची पट्टी घेऊन तिच्यावर तिरक्या रेषांची नागमोड काढली. नागमोडीवर कापून 2 भाग केले. मुलांनी एकेका भागावर मनाप्रमाणे चित्र काढून रंगवले. नंतर सुरेश मामाने स्टेपल पिन लावून मुकुट बनवून दिले. एका पट्टीतून 2 मुकुट तयार होतात, तर किती पट्ट्या लागल्या? एका पट्टीत किती मुकुट? 2. एकूण मुले 7. एक 2 3 4 5 6 7. एका पट्टीतून 2 मुकुट याप्रमाणे 1 2 3 4. एकूण 4 पट्ट्या लागल्या. 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 किती झाले? 8. म्हणजे एका पट्टीतून 2 मुकुट तयार होतात. त्यानुसार 7 मुलांना मुकुट बनवण्यासाठी 4 पट्ट्या लागल्या व 1 मुकुट उरला. हेच गणित आपल्याला 2चा पाढा म्हणून देखील करता येते. बे एके बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8. 2 4 वेळा म्हणजे 8. म्हणजे सर्व मुलांना मुकुट बनवण्यासाठी एकूण 4 पट्ट्या लागल्या. त्यातून सर्व मुलांनी बनवलेला मुकुट आपापल्या डोक्यावर घातला व उरलेला मुकुट मुलांनी मामाच्या डोक्यावर घातला. रमा म्हणाली, आपण गोल चकतीच्या लहान टोप्या आपल्या बोटांवर बसतील अशा तयार केल्या. तेव्हा एका चकतीच्या 3 टोप्या झाल्या. आता प्रत्येकाच्या एका हाताच्या बोटांसाठी टोप्या करू. मग 7 मुलांच्या बोटासाठी किती टोप्या लागतील सांगा पाहू. यावर यश म्हणाला, सोपा आहे, कारण आपल्याला 5चा पाढा येतो. एका हाताला बोटे 5. एकूण मुले 7. 7 मुलांची एकूण बोटे म्हणजे 5चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा. 5 एके 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. म्हणजे 7 मुलांच्या एका हाताच्या बोटांसाठी एकूण 35 टोप्या लागतील. मग समजलं ना तुम्हाला गोष्टीतील गणित? तर चला मग पुढील स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीवर सोडवा.
तेवढ्या लहान टोप्या तयार करायला गोल चकत्या किती हव्यात ते सांगा. धन्यवाद.